हॅलो, श्री स्वामी समर्थ. सर्व त्यांचा आजचा दिवस चांगला जावो अशी मी स्वामीचरणी प्रार्थना करते. मी पल्लवी तुमचं माझ्या ह्या ब्लॉगमध्ये स्वागत करते. तर मी तुम्हाला आज नागपंचमीमध्ये मी आज कुठली थाली केलेली आहे ते दाखवणार आहे. आणि दुसरं पण एक कारण आहे, तेही मी तुम्हाला सांगत आहे. नागपंचमीच्या दिवशी मी काल बाजारातून जाऊन मार्केटमधून नागाची अशी मूर्ती घेऊन आली आहे की जेणेकरून पूजा व्हावी. गावी असेल तर गावी वारुळाच्या इथे जातात, तिथे पूजा करतात. तर इथे शहरामध्ये तर वारूळ भेटतच नाहीच आहे. तर मी नागोबा म्हणजे शहरामध्ये तशीच पूजा करतात, नागोबा घेऊन येतात आणि त्याची पूजा करतात. तर मी आता देवपूजा केलेली आहे. थोडीशी गडबडीतच दाखवत आहे कारण की व्हिडिओ मोठा झालेला आणि व्हिडिओ खरंच अर्ध्या तासाचा झालेला आहे. तर मी तो एडिट करून मी 10 ते 12 मिनटाचा व्हिडिओ ठेवते. माझं पहिल्यापासून आहे की 10 ते 12 जास्तीत जास्त 15 ते 18पर्यंत व्हिडिओ करायचा, 18 मिनटाचा, त्याच्या पुढे नाही करायचा. आता मी देवावरची सगळी फुलं काढून घेतलेली आहेत, देव काढून घेतलेले आहेत, अंघोळ घालून घेतलेली आहे देवांना आणि देव परत आहे त्या ठिकाणी मांडून घेतले. आता मी अन्नपूर्णेला हळदी कुंकू वाहून वाटीमध्ये अन्नपूर्णा मूर्ती ठेवलेली आहे आणि तिच्या पळी हातामध्ये जी पळी असते ना त्याच्यामध्ये तांदूळ ठेवलेले आहे. माझं तांदूळ मी 1-2 तरी त्यामध्ये बसतातच. रोज मी अशीच करते. तर पाहू शकता नागोबा मी कसा घेतलेला आहे. खूप सुरेख मूर्ती वाटली, मला खूप आवडली, त्यामुळे मी ही घेतली. देवपूजा झाल्यानंतर मी नागोबाची पूजा केलेली आहे. आपल्याकडे जे म्हणजे मी बाजारातून वस्त्र आणायला विसरली तर घरामध्ये कापूस असतो ना, त्याला हळदी कुंकू वाहून नागोबाला वस्त्र लावायचं. परत काल ज्या लाह्या आणलेल्या त्याही ठेवायच्या. दुधाचा साखरेचा नैवेद्य दाखवायचा. नागोबा पुढे निरंजन लावून हळदी कुंकू ठेवून फुल वाहून व्यवस्थित अशी पूजा करायची. नागोबाची पूजा तर झालेली आहे आणि मी आता देवांनाही व्यवस्थित हळदी कुंकू वाहून त्यांची पूजा करून घेत आहे. ताईंनो खरं सांगू का, एवढं ढगाळ वातावरण झालेलं ना, घरात पूर्ण अंधार झालेला, त्यात मी पूजा केलेली आहे. तर असो पूजा पूर्ण झालेली आहे. तर पाहू शकता माझी पूजा संपन्न झालेली आहे. साखरेचा नैवेद्य दाखवलेला आहे, त्या साईडला दुधाचा नैवेद्य दाखवलेला आहे. लाह्याचा लाह्या मी ठेवलेल्या, पण ते व्हिडिओ शूट झालेला नाही आहे. तर नागोबाची पूजा अशा प्रकारे झालेली आहे. आणि आजची देवपूजा खूप सुरेख अशी आणि खूप छान अशी पिवळी फुलं दिसत होती. तर अशा प्रकारे माझी आजची नागोबाची पूजा झालेली आहे. माझा अर्धा स्वयंपाक आधी झालेला आणि नंतर तोच ठेवून मी देवाची पूजा करायला घेतलेली आहे. मी भाजी खीर हे मी आधीच करून घेतलेली, फक्त पुऱ्या राहिलेल्या त्या ठेवल्या आणि देवपूजा करून घेतलेली आहे. तर आज मुलांना स्कूलला सुट्टीच होती, त्यामुळे मी रिलॅक्सच कामं करायला घेतली. कसं मुलांना सुट्टी असते ना, तर मी 6:30 नंतर घरातली कामं करायला घेते. कसं असतं ना, 1-2 तास तेवढाच रिलॅक्स मलाही भेटतो. सुट्टीच्या दिवशी मीही आराम करते. थोडीशी स्वयंपाकाला सुरुवात उशिराच करते, बाहेरची सगळी कामं करते. तर तुम्हाला दाखवू शकते, 1 कांदा, 2 टमॅटो, लसूण आणि अद्रक मी चिरून घेतलेला आहे. ते फक्त कढईमध्ये तेल टाकून वाफ दिलेली आहे आणि मी पनीरचे तुकडे करून घेतलेले आहे. पनीर हे 1/2 किलो आहे. तुम्हाला मी दाखवते की मी पूर्ण पनीर चिरून घेतलेलं नाही आहे. तो जो भाग आहे तो मी कपाने तसाच ठेवलेला आहे. मी तुम्हाला नंतर एक वाफ काढून परतून घेत आहे. हॅलो, नमस्कार, श्री स्वामी समर्थ. सर्व ताईंना नागपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा. तर आता म्हणजे ना, मी पहिले आज चपाती भाजी न करता पोळ्या मी करणारच नाही आहे. आज पनीरची भाजी आणि पुरी भाजी करणार आहे. त्याचीच गडबड आहे. देवपूजा झालेली आहे, नैवेद्य दाखवायचं राहिलं आहे. फक्त नागोबाची पूजा करायची आहे. मी आणलेलं आहे. गावी कसं वारुळाला जातात, त्याची पूजा करतात, पण आता शहरामध्ये वारुळ तर नसतंच, बघायला पण भेटत नाही. तर मी नागोबा विकत आणलेला आहे, त्याची पूजा करायची आहे. तर मी कशी पूजा करते ते मी तुम्हाला दाखवणार आहे. त्याच्या आधी मी जेवणाची पनीरची भाजी करणार आहे, ती रेसिपी आज दाखवली आहे.
चला तर आपण रेसिपीला सुरुवात करूया. त्याआधी ताईंनी ज्या कोणी माझे नवीन व्हिडिओ पाहत असतील ना त्यांनी सबस्क्राईब करा आणि असाच सपोर्ट करा या ताईला. नवीन यूट्यूबर आहे समजून घ्या. तसे म्हणजे 100 व्हिडिओ हे कंप्लीट झालेले आहे. मला वाटलं पण नव्हतं की माझे 100 व्हिडिओ होतील म्हणून. म्हणजे स्वप्न तर होतं की काहीतरी करायचं. तर अशा माध्यमाने पण मी पुढे जायला मी स्वप्नातही पाहिलं नव्हतं. पण कुठलीही गोष्ट करण्याआधी एक जिद्द लागते आणि त्या जिद्दीनेच माणूस पुढे जातं. तर काहीतरी जिद्द असावीच माणसाला. कुठलीही म्हणा, तुम्हाला साधं घरामध्ये पेंटिंग आवडत असेल तर पेंटिंगचीही जिद्द ठेवावी, तर त्यातही पुढे जातो. मसाला मी सगळा भाजून घेतलेला आहे. आता तो मिक्सरला बारीक करून मी बनवणार आहे. त्याच्या आधी मी हा मसाला वापरते, मटर पनीर मिक्स मसाला. एकदम सुंदर अशी भाजी होते, छान अशी. तुम्हाला सांगू का, हॉटेलमध्ये जर आपण गेलो आणि भाजी आणायची म्हटली तरी ही भाजी आपल्याला 300 ते 350 रुपयाला भेटते. जर तुम्ही 100 रुपये खर्च केले तर अनलिमिटेड खाऊ शकता. सकाळ 2 टायमिंगला तरी भाजी खाऊ शकते, एवढी जास्त क्वांटिटीमध्ये होते. तर आणि हेल्दी असतं, स्वच्छता असते घरामध्ये, तेल चांगलं असतं. हॉटेलमध्ये आपण विचार करू हां, कधीतरी जावं असं मी म्हणते, पण स्वतःही प्रयत्न करावा की घरी अशा नवनवीन रेसिपी करूया. मला तर खूप आवडतात आणि मला असं दाखवायलाही आवडते की अशा पद्धतीने हे होतं. तर असं माझे डेली रुटीनची जर व्हिडिओ आवडत असेल तर सबस्क्राईब करा आणि ज्या कोणी नवीन पाहत असतील त्यांनी सबस्क्राईब करा. चला तर व्हिडिओ तर मसाला तुम्ही पाहू शकता पूर्ण झालेला आहे. तर मी तुम्हाला मसाल्याची रेसिपी तुम्हाला दाखवलेली आहे की पूर्ण कांदा टॅमॅटो हे मी थंड करायला ठेवलेला आहे. जो रेडीमेड मी मसाला आणलेला आहे पनीर टिक्का मसाला, तो मी पाण्यामध्ये भिजत घातलेला आहे आणि घरामध्ये 2-3 काजू 4-5 काजू होते, ते मी मिक्सरला बारीक करणार आहे. तर जास्त कांदा मी वापरलेला नाही. एकच कांदा, 2 टमॅटो, 4-5 लसणाच्या पाकळ्या आणि अद्रक याची पेस्ट करून मी बारीक करून घेतलेली आहे. कढईमध्ये तेल घेऊन मसाला व्यवस्थित भाजून घेणार आहे. तर ह्याच्यामध्ये बटर खूप छान लागतं. माझ्याकडे बटर नसल्यामुळे मी तूप टाकलेलं आहे. ऑप्शन भरपूर असतात घरामध्ये की हेच पाहिजे तेच पाहिजे असं नाही, जे घरात असेल त्यानुसार करायचं. माझ्या घरी पनीरची भाजी ही 15 दिवसातून तर एकदा असतेच. जे मुलांना आवडतात ना पदार्थ तेच मी खाऊ घालते आणि हॉटेलमधल्या भाज्या खाण्यापेक्षा घरच्या भाज्या खूप बेटर असतात. त्या ह्याच्यामध्ये पैशामध्ये घरी डबल क्वांटिटीमध्ये आपण खाऊ शकतो, हेल्दी. आणि पावसाळ्याचे बाहेरचे पदार्थ खाऊच नाही. जर आईने मुलांना त्यांच्या आवडीनुसार पदार्थ खाऊ घातले तर आईलाही खूप छान वाटतं आणि आनंदही खूप छान होतो. तुम्ही पाहू शकता मसाला व्यवस्थित भाजून घेतलेला आहे. तेल सुटल्यानंतर परत पाणी ओतून मी तो मसाला परत भाजून घेतलेला आहे. हा मसाला पाण्यामध्ये मी भिजत ठेवलेला 5 मिनटं. पाण्यात भिजल्यानंतर परत मी मसाला हा कढईमध्ये टाकलेल्याने हा मसाला मी 5 मिनटं व्यवस्थित असं कमी आचेवर भाजून घेतलेला आहे. तर मसाल्याला उकळी आल्यानंतर वाटाणा हा 200 ग्रॅमचा आहे, विकतचाच, मी सोललेला नाही आहे, डेअरीतूनच घेतलेला आहे. 200 ग्रॅम वाटाणा व्यवस्थित असं बबल्स असे निघाले की वाटाणा हा त्यामध्ये सोडून परत तो वाटाणाही व्यवस्थित भाजून घ्यायचा, कारण की हा वाटाणा एवढा मऊ असतो की जास्त शिजवण्याची गरज नसते. तर वाटाणा हा व्यवस्थित भाजून झाल्यानंतर जेवढं आपल्याला पातळ असेल त्याप्रमाणे पाणी ओतायचं. मी जो मिक्सरला मसाला बारीक केलेला ते व्यवस्थित पाणी घेऊन त्यामध्ये ओतलेलं आहे आणि अर्धा ग्लास असं पाणी ओतलेलं आहे. आत्ता हे पातळ दिसत आहे पण नंतर खूप थिक होतं. जे पनीर चिरून घेतलेलं ते पनीर मी टाकलेलं आहे. 1 उकळी आणायची आहे. चवीनुसार मीठ, अर्धा चमचा साखर, कारण की टॅमॅटो आहे त्यामुळे थोडीशी साखर टाकणे गरजेचं आहे. तर पाहू शकता जो पनीर मी ठेवलेलं ना ते खिसून घेतलेलं आहे. हे पनीर सगळ्यात लास्टला टाकायचं आहे. एवढं सुरेख असं लागतं ना, छान भाजी होते. एकदा करून पहा. नागपंचमी स्पेशल मी आज पनीरची भाजी
व्यवस्थित असं थिकमध्ये ठेवायचं आणि किसलेलं जे पनीर असतं ना ते नंतर सगळ्यात लास्टला टाकायचं. तर फक्त मी ह्याच्यामध्ये घरातले हळद आणि तिखट वर्षभर तेवढंच टाकलेलं आहे. बाकी काहीच टाकायची गरज नाही. माझ्याकडे बटर नव्हतं त्यामुळे 1 चमचा मी तूप टाकलेलं आहे. सुरेख अशी भाजी होते, छान होते, चविष्ट अशी आहे. तर 1 उकळी आल्यानंतर मी किसलेलं पनीर हे टाकलेलं आहे. फुल म्हणजे सेम हॉटेलसारखीच टेस्ट लागते, चवीला अप्रतिम आहे. ही रेसिपी करून पहा. तर माझी पनीरची भाजी झालेली आहे. आता मी घरी हे शेवया वर्षभराच्या ठेवलेल्या असतात, त्याचं मी खीर करत आहे. अर्धं तेल अर्धं तूप टाकून अर्धी वाटीपेक्षा थोडंसं जास्त शेवया व्यवस्थित मी तेलात आणि तुपामध्ये भाजून घेतलेल्या आहेत. व्यवस्थित असं भाजून घेतल्यानंतर अर्धा लिटर दूध पूर्णपणे त्यामध्ये ओतायचं आहे आणि अर्धा वाटी साखर हे घालून मीठ चवीनुसार एकदम किंचित असं मीठ टाकायचं आणि 1 उकळी आल्यानंतर गॅस बंद करून ठेवायचा. खीरही खूप सुरेख लागते. वरून मी 1 चमच्याचं तूप टाकलेलं आहे. साजूक तूप गाईचं, सुरेख असं लागतं. तर खीरही झालेली आहे. आता फक्त एका साईडला मी डाळ भाताचा कुकर लावलेला आहे आणि खीर झाल्यानंतर फक्त पुऱ्याच राहिलेल्या आहे. मी देवपूजा करायला घेतलेली आहे. मी देवपूजेचा व्हिडिओ मी आधी टाकलेला आहे. तर पुऱ्याचं मी पीठ मळताना दाखवलेलं नाही आहे. 1 वाटी रवा टाकून मी पीठ हे घट्ट असं मळून घेतलेलं आहे. पळीभर तेल टाकून पीठ मळलेलं आहे. 10 मिनटासाठी रेस्टला ठेवलेलं आहे. पुऱ्या सुरेख अशा फुगतात. एकही पुरी अशी फुगली नाही असं झालेलं नाही. सुरेख अशा पुऱ्या होतात. आज नागपंचमी स्पेशल मी पुरी भाजी ठेवलेली आहे. तर व्हिडिओ आवडत असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा आणि कमेंटसुद्धा करा. खरंच ताईंच्या सपोर्टमुळे मी आता इथपर्यंत पोचलेली आहे. कसं एकही पुरी अशी फुगलेली नाही, सगळ्या पुऱ्या फुगलेल्या आहे. तर आजचा मेनू काय होता की खीर, पुरी, पनीरची भाजी, डाळ, भात अशा सुरेख असे मेनू होता. नागपंचमीच्या सर्व ताईंना हार्दिक शुभेच्छा. व्हिडिओ आवडत असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा आणि कमेंटसुद्धा करा. सबस्क्राईब करा. ज्या कोणी नवीन माझे व्हिडिओ पाहत असेल तर त्यांनी सबस्क्राईब करा. तर पाहू शकता सुरेख अशी व्हेज थाली झालेली आहे. माझ्या मोठ्या मुलाने नैवेद्य दाखवून आम्ही जेवायला सुरुवात केली आहे. चला तर व्हिडिओ मी इथेच थांबवते.